नेहमी त्याच त्या पद्धतीने सोयाबीनची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने सोयाबीनची भाजी नक्की करून बघा। रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक नक्की करा। आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने सोयाबीनची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 200 ग्राम सोयाबीन घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी आपण ही सोयाबीन कोमट पाण्यात भिजत घालूया। इथे मी एका पातेल्यात कोमट पाणी करून घेतलेलं आहे। आपल्याला जास्त गरम पाणी करायचं नाही, अगदी कोमट पाणी करायचं। यात आता सोयाबीन घालूया। तुमच्याकडे थोडंसं जास्त वेळ असेल तर तुम्ही गार पाण्यात घातले तरी सुद्धा चालेल। भाजी बनवण्याच्या आधी अर्धा ते पाऊण तास गार पाण्यात ही सोयाबीन भिजत घालून ठेवली तरी सुद्धा चालते। यात मी थोडंसं मीठ घालून घेते, जेणेकरून सोयाबीनच्या वड्या आपल्याला आळण्या लागणार नाही। आपण झाकण ठेवून असंच बाजूला ठेवूया। तोपर्यंत भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। इथे मी मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ कापून घेतला आहे। मध्यम आकाराचा टोमॅटो असं बारीक चिरून घेतला आहे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले। आता आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत। इथं मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला। आता सगळ्यात आधी सुकं खोबरं भाजून घेऊया। सुकं खोबरं आपल्याला लाल रंगावर चांगलं असं भाजून घ्यायचं। आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही सोयाबीनची भाजी बनवतोय। नेहमी त्याच त्या पद्धतीने सोयाबीनची भाजी खायला खूप कंटाळा येतो। खूप साधी आणि सोपी पद्धत आहे ही सोयाबीनची भाजी बनवण्याची। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक नक्की करा। इथं आपलं खोबरं बऱ्यापैकी भाजलं गेलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजण्यासाठी आपल्याला थोडं तेल घालावं लागणार आहे, जेणेकरून आपला कांदा पटकन भाजला जाईल। कांदासुद्धा आपल्याला छान सोनेरी रंगावर असा भाजून घ्यायचा। आता आपला कांदा छान सोनेरी रंगावर भाजत आलेला आहे। आता आपण यात लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून घेऊया। इथे मी आल्याचे तुकडेसुद्धा घालून घेतले, जेणेकरून त्यांच्यामधला कच्चेपणा असतो तो निघून जाईल। हे थोडंसं अर्धा मिनिटभर परतून घेऊया। टोमॅटोसुद्धा थोडासा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो घातल्यावर आपल्याला जास्त वेळ परतवायचं नाही, अगदी एखाद मिनिटभर आपल्याला हा कांदा आणि टमाटा भाजून घ्यायचा। इथं आपला कांदा टमाटा छान असा भाजला गेलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व जिन्नस काढून घेऊया। आता आपण हे सर्व मसाले थंड करून घेऊया। इथे आपली सोयाबीनसुद्धा छान अशी भिजली गेलेली आहेत, तुम्ही बघू शकता। अगदी मऊ असे भिजले गेले बघा, दाबल्यावर अगदी सहज दाबले जातात। आता आपल्याला यातलं हे जे कोमट पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि यात थोडं थंड पाणी घालूया, जेणेकरून सोयाबीनचा उग्र वास येणार नाही। यात मी आता गार पाणी घातले। गार म्हणजे खूपच थंड पाणी नाही, आपलं नेहमीचं जे रूम टेम्परेचरवरचं पाणी असतं तेच घातलं। आता आपल्याला या सोयाबीनच्या वड्या अशा हाताने दाबून आणि पिळून घ्यायच्या। चांगल्या अशा हाताने दाबून पिळून घ्यायच्या, जेणेकरून यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल। बघा, अशा पद्धतीने या चांगल्या पिळून घ्यायच्या। इथे मी सर्व वड्या अशा पिळून घेते। जण सोयाबीनची भाजी बनवण्याच्या आधी सोयाबीनच्या वड्या आधी तळून घेता किंवा फ्राय करून घेता आणि मग भाजी बनवता। आपल्याला आज तसं काहीही बनवायचं नाही किंवा आधी फ्राय करायच्या नाही। इथे आपले भाजलेले मसाले देखील थंड झालेले आहेत। आता सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात मी हे खोबरं बारीक करून घेते। इथे मी खोबरं सुरुवातीला असं बारीक करून घेतलं। आता यातच आपल्याला हे कांदा टोमॅटो
अद्रक आणि लसूण घालून घेऊया. यात थोडी कोथिंबीर घालूया. अर्धा चमचा धणे घेतलेले आहेत. मी धणा पावडर न वापरता इथं अख्खे धणे घातले. तुमच्याकडे अख्खे धणे नसतील तर तुम्ही धणा पावडर घातली तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला थोडंसं पाणी घालून स्मूथ अशी ही पेस्ट वाटून घ्यायची आहे. इथे मी सर्व मसाले असे बारीक वाटून घेतले. आता आपण भाजी बनवायला घेऊया. इथे मी कढई गरम करायला ठेवली. त्यात आपल्याला 2 चमचे तेल घालायचं. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल छान कडकडीत गरम झालं की इथे अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे आपलं छान फुललं की आपण वाटलेला मसाला आपल्याला हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आज आपण ही सोयाबीनची भाजी खूप वेगळ्या पद्धतीने बनवतोय. तर तुम्ही या पद्धतीने ही सोयाबीनची भाजी नक्की बनवून बघा. तुमच्याकडे सोयाबीनची भाजी कशी बनवता ती मला कमेंट करून नक्की कळवा. यात 2 चिमूट हिंग घालूया. आपल्याला मिडियम गॅसवर हा मसाला छान असा परतून घ्यायचा. 3 ते 4 मिनटापर्यंत हा मसाला छान असा परतून घेऊया. हा मसाला परतत असताना आपल्याला सतत चमच्याने असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून हा मसाला कढईच्या तळाला लागणार नाही. आपले मसाले छान असे भाजले गेलेले आहेत. आता यात आपल्याला मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती काळा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट. इथे मी काळा मसाला अजून अर्धा चमचा घालते. माझा काळा मसाला खूप फिक्कट आहे म्हणून मी जास्त घालते. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता आपल्याला हे मसालेसुद्धा छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे मसाले भाजताना करपायला नको म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यात जे वाटण वाटून घेतलं त्यात थोडंसं पाणी घालून ते घालूया. मसाले भाजताना थोडंसं पाणी घातलं की मसाले छान असे भाजले जातात आणि करपतसुद्धा नाही. आपल्याला हे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटातच आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे. बघा किती छान असा मसाला भाजला गेलेला आहे. यात आपण आता या सोयाबीनच्या वड्या घालूया. ह्या वड्या आपल्याला या मसाल्यात छान अशा परतून घ्यायच्या आणि वरून थोडं पाणी घालून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनटापर्यंत परतून घ्यायच्या आहेत. या वड्या परतण्यासाठी इथे मी थोडंसं गरम पाणी घालते. आपण ही सोयाबीनची भाजी बनवताना या वड्या आधी तळून घेतल्या नाही किंवा फ्राय करून घेतल्या नाही, म्हणून आपल्याला या मसाल्यात या वड्या चांगल्या अशा फ्राय करून घ्यायच्या. या वड्या सुरुवातीला अशा मसाल्यात फ्राय करून घेतल्या की भाजी चवीला खूप छान लागते. एक 2 ते 3 मिनटापर्यंत या वड्या आपल्याला चांगल्या अशा फ्राय करून घ्यायच्या. इथे आपल्या सोयाबीनच्या वड्या 3 ते 4 मिनटापर्यंत चांगल्या अशा फ्राय करून झालेल्या आहेत. सुरुवातीला अशा या वड्या फ्राय करून घेतल्या की भाजी चवीला खूप छान लागते. तुम्ही ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा. आता यात इथे मी गरम पाणी घालते. इथे मी थोडीशी पातळच भाजी बनवणार आहे. तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. इथे मी एवढ्या प्रमाणात ही भाजी पातळ बनवते. आता चवीनुसार मीठ घालूया. वरून घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. ही भाजी आपल्याला मीडियम गॅसवर 6 ते 7 मिनटापर्यंत छान अशी शिजवून घ्यायची.
इथे आपली सोयाबीनची भाजी 7 ते 8 मिनिटापर्यंत छान अशी शिजून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता तरी देखील खूप छान आलेली आहे. ही भाजी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल. तर तुमच्याकडे सोयाबीनची भाजी कशा पद्धतीने बनवली जाते ती कमेंट करून नक्की कळवा. परंतु मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर ही सोयाबीनची भाजी बनवून बघितली तर तुम्ही तुमची पद्धत विसरून जाल आणि परत परत याच पद्धतीने ही सोयाबीनची भाजी बनवाल. बोटच काय तर ताटसुद्धा चाटून पुसून खाल इतकी ही भन्नाट अशी चवीला ही भाजी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने तुमची सोयाबीनची भाजी कशी झाली ती कमेंट करून नक्की कळवा. आता आपण गॅस बंद करूया. तुम्ही ही भाजी भातासोबत, पोळीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.